नमस्कार. अवघ्या महाराष्ट्रातील धनगरांचे दैवत म्हणजेच श्रीदेव बिरोबा. देव बिरोबा हे महादेवांचेच अवतार. कर्नाटकात आणि महाराष्ट्रात देव बिरोबांची अनेक मंदिरे आहेत. आज आपण महाराष्ट्रातील सांगलीजवळच्या आरेवाडीच्या बनात असलेल्या बिरोबांच्या एका प्रसिद्ध मंदिराचे दर्शन करणार आहोत. चला तर मंडळी, देव बिरोबांचे दर्शन करूया. बिरोबांचे मूळ मंदिर आरेवाडीपासून 5 किलोमीटर अंतरावर असलेल्या ढालगावच्या एका डोंगरावर आहे. असे म्हणतात की भक्ताच्या कल्याणासाठी बिरोबा आपले मूळ स्थान सोडून आरेवाडीच्या या बनात आले. बिरोबांच्या भक्तांनी या ठिकाणी अगदी श्रद्धेने भव्य असे मंदिर उभारले आहे. कोल्हापूर, सोलापूर, सातारा आणि सांगली अशी मिळून एकूण महाराष्ट्रात बिरोबांची 6 मंदिरे आहेत. त्यापैकी सांगलीमधील हे एक मुख्य मंदिर, ज्याला काशीलिंग बिरुदेव म्हणून देखील ओळखतात. अशीच कर्नाटकमध्ये देखील बिरुदेवांची 6 मुख्य मंदिरे आहेत. असे म्हणतात की बिरोबा कर्नाटकामधूनच आले. देव बिरोबा हे लिंगायत आहेत. त्यांना मांसाहार अजिबात चालत नाही. या मंदिरातील मूर्तीमध्ये आपल्याला ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे एकत्रित दर्शन होते. या मंदिराचे अजून एक वैशिष्ट्य म्हणजे येथील सर्व पुजारी धनगर आहेत. या मंदिर परिसरात बिरोबांची बायको कामाबाई आणि त्यांची बहीण मायक्का यांची देखील मंदिरे आहेत. बिरोबाचा उत्सव दर अमावस्येला होत असतो. तसेच वर्षातून 3 वेळा म्हणजेच गुढीपाडवा, अक्षय तृतीया आणि दसऱ्याला बिरोबाची मोठी यात्रा भरते. यात्रेदरम्यान गुढीपाडव्यानंतर 5व्या आणि 6व्या दिवशी बिरोबाला गोडाचा नैवेद्य दाखवला जातो. गुढीपाडव्यानंतर 7व्या दिवशी जत्रेमध्ये बकरीचा बळी दिला जातो. हा बळी बिरोबासाठी नसून तर त्याचा भक्त सूर्याबासाठी दिला जातो आणि प्रसाद देखील फक्त सूर्याबाला दाखवला जातो. जत्रेच्या कालावधीमध्ये रात्री 10 नंतर देव बिरोबांची पालखी निघते. देव बिरोबाची पालखी मंदिराच्या अवतीभवती पहाटेपर्यंत फिरवली जाते. अशाच पद्धतीने नवरात्र उत्सवात देखील घटस्थापनेपासून विजयादशमीपर्यंत देव बिरोबांचा पालखी सोहळा साजरा केला जातो. या उत्सवामध्ये भंडारा उधळून ओव्या गायल्या जातात आणि बिरोबाचे भक्त ढोल वाजवून गजी सादर करतात. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर नक्की करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुढच्या ब्लॉगमध्ये आपण बिरोबांचे मूळ मंदिर देखील कव्हर करणार आहोत. तो व्हिडिओ देखील नक्की बघा. चला आता भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.